यानंतर एक महत्त्वाची बातमी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी शिबू सोरेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं दुःखद निधन झालं। दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं आणि आता पंतप्रधान मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। शिबू सोरेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत पंतप्रधान मोदींनी शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं दीर्घ आजारानं निधन झालं, दुःखद निधन झालं आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना आता श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी शिबू सोरेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सुद्धा घेतलंय आणि शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे। शिबू सोरेन हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचं आज दुःखद निधन झालं। अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे। तर रामराजे, मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे। शिबू सोरेन हे दोनदा मुख्यमंत्री झाले होते आणि पहिल्याच वेळेस जे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 10 दिवसामध्ये सरकार पडलं होतं, परंतु नंतर झारखंडचे एक महत्वाचे आणि मोठे नेते होते आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे ते संस्थापक होते। त्यांचं लहानपण जे आहे ते खूप संघर्षमय राहिलेलं आहे आणि मात्र मागील काही महिन्यापासून 1 ते 2 महिन्यापासून त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं सर गंगाराम हॉस्पिटल रुग्णालयामध्ये। पॅरालिसिस त्यांना झाला होता आणि अवयव जे होते ते काम सुद्धा करत नव्हते, परंतु त्यांच्यावर उपचार मात्र सुरू होते आणि अखेर त्यांचे प्राणज्योत जे ते मालवलेले आहे। आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी गेले, हेमंत सोरेन यांना भेटले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। आणि शिबू सोरेन यांना तिथे विश्व गुरुजी असं म्हटलं जात होतं आणि अगोदर सुरुवातीला 13 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांची हत्या झाली आणि त्यानंतर ज्यांनी हत्या केली त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभे केलं, चळवळ उभी केली आणि तिथून त्यांची ही संपूर्ण सुरुवात झाली, ती राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली होती। 81 वर्षाचे ते होते आणि अखेर त्यांचे प्राणज्योत मालवले। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।